घरोघरी बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले असताना सांगलीतील श्री गणपती पंचायतच्या प्रसिद्ध गणपती मंदिरात आज चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। गणेश चतुर्थीच्या आधीच कोणालाही माहीत न पडता या गणेशाची स्थापना केली जाते आणि म्हणूनच या प्रथेला चोर गणपती असं म्हणतात। भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो। गेल्या 150 वर्षांपासून या चोर गणपतीची प्रथा आहे। चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जाते। हा 1.5 दिवस गणपती असतो। विशेष म्हणजे या मूर्तीचं विसर्जन न करता या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवलं जातं। राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या या चोर गणपतीच्या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात। भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी अखेर हा उत्सव चालू होतो। या उत्सवाकरता 2 गणपतीच्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत। त्या कागदी लगद्याच्या मूर्त्या तयार केल्यामुळं आणि त्या जवळजवळ 2.5 वर्ष मूर्त्या आहेत आणि गावातला गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बसतात। त्याच्या आधी 4 दिवस आधी गणपती बसत असल्यामुळं त्याला चोर गणपती असे नाव पडलेले आहे। लोकांची त्या गणपतीवरती ही श्रद्धा आहे आणि मूळ गणपतीवरती श्रद्धा आहे। गणपतीची रूपं अनेक असली तरी लोकांच्या दृष्टीने हे उत्सवी वातावरण आहे। त्यामुळे त्याला कौतुकानं चोर गणपती म्हणून जरी लोकांनी म्हटलं तरी माणसांच्या मनामधली भक्ती आणि श्रद्धा त्या गणपतीच्या प्रती पण तशीच आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।